नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक राजकीय घडामोडीचं विश्लेषण करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या काही महत्त्वपूर्ण वक्तव्यांचा आपण तटस्थपणे वेध घेणार आहोत. मुंबईतल्या झोपडपट्टी धोरणासारख्या अगदी स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांपासून ते थेट राष्ट्रीय राजकारणात आकाराला येत असलेल्या मोठ्या आघाड्यांपर्यंत हे सगळे दुवे एकमेकांना कसे जोडले गेले आहेत हे आपण उपलब्ध माहितीच्या आधारे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या चर्चेचे मुख्य 4 टप्पे असणार आहेत. पहिलं म्हणजे झोपडपट्ट्या आणि न्यायालयाचे आदेश. दुसरं, मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा संदर्भ. तिसरं, केजरीवाल आणि पवार यांचे जुने वाद. आणि चौथं, विरोधी पक्षांच्या एकजुटीचं राजकारण. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, झोपडपट्ट्या आणि न्यायालयाचे आदेश, म्हणजेच मुंबईची नागरी स्थिती. आता हा मुद्दा नेमका काय आहे तर सन 2000 ते 2011 या काळातील झोपडपट्टीवासियांना दिलासा देण्याचा हा विषय आहे. 2018 मध्ये या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काही अत्यंत स्पष्ट आणि विशिष्ट आदेश दिले होते. आता गंमत अशी आहे की या आदेशांच्या अंमलबजावणीवरूनच सध्या प्रचंड राजकीय चर्चा आणि वाद सुरू आहेत. हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य प्रशासकीय पाया आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा संदर्भ आणि जवळ येणाऱ्या निवडणुका. यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत थेट युक्तिवाद मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा मागील आघाडी सरकार सत्तेत होतं, संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या दिमतीला होतं, तेव्हा त्यांनी हा निर्णय घेण्याची संधी का साधली नाही? आणि आता जेव्हा विद्यमान सरकारने पुढाकार घेऊन हा निर्णय अखेर घेतला आहे, तेव्हा विरोधी पक्षांकडून त्यावर केवळ टीका केली जात आहे. निवडणुका जसजशा जवळ येतात तसतसं प्रशासकीय निर्णयांचं कसं तात्काळ राजकीयकरण होतं याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. येथून आपण पोहोचतो तिसऱ्या आणि सध्याच्या सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्यावर, जुने वाद, केजरीवाल आणि पवार आणि या बदलत्या राजकीय आघाड्या. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं अनेकदा म्हटलं जातं. फडणवीसांनी याचं एक ज्वलंत उदाहरण समोर ठेवलं आहे. एकेकाळी याच अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांवर महाघोटाळेबाज आणि काळाबाजारी असल्याचा अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात तब्बल 10 दिवस उपोषण केलं होतं. पण आजचं चित्र बघा, आज अगदी याच्या उलट परिस्थिती आहे. तेच केजरीवाल आघाडी करण्यासाठी आज पवारांच्या दारात उभे आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. आणि विशेष म्हणजे हा विरोधाभास फक्त एकाच बाजूने झालेला नाही. फडणवीस पुढे अशीही आठवण करून देतात की खुद शरद पवारांनीही केजरीवाल यांच्याबद्दल भूतकाळात काय काय विधाने केली होती हे आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे. या 2 बड्या नेत्यांमधील हा ऐतिहासिक राजकीय संघर्ष आजच्या या नव्या आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर खरोखरच अत्यंत रंजक ठरतो. आता आपण येऊया चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यावर, विरोधी पक्षांच्या एकजुटीचं राजकारण आणि त्याचं व्यापक राष्ट्रीय चित्र. इथे फडणवीस यांनी आपला मुद्दा मांडताना अत्यंत आक्रमक आणि सूचक शब्दांचा वापर केला आहे. ते म्हणतात, या सर्वांची राजकीय दुकाने आता बंद होत आहेत. थोडक्यात सांगायचं तर या सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीमागे कोणतीही वैचारिक समानता किंवा समान ध्येय नसून केवळ आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व गमावण्याची भीती दडलेली आहे असं त्यांचं ठाम मत आहे. पण मग ही अस्तित्वाची भीती अचानक का निर्माण झाली याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत पातळीवर आणि अगदी जागतिक स्तरावरही मिळत असलेला प्रचंड वाढता पाठिंबा. याच वाढत्या लोकप्रियतेमुळे धास्तावलेले हे सर्व विरोधी पक्ष आता एकत्र येत आहेत आणि निव्वळ भीतीपोटी ही राजकीय प्रतिक्रिया देत आहेत असा फडणवीस यांचा स्पष्ट दावा आहे. मग या सगळ्या राजकीय घडामोडींचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? तर फडणवीस अत्यंत आत्मविश्वासाने असा निष्कर्ष काढतात की राष्ट्रीय पातळीवर कितीही नव्या आघाड्या झाल्या, जुने विरोधक एकत्र आले तरीही या एकजुटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर 0% परिणाम होईल. तेव्हा आता विचार करण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की राष्ट्रीय स्तरावरील या उच्चस्तरीय राजकीय हालचाली आणि या नव्या आघाड्या खरोखरच महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवर काही बदल घडवू शकतील का? तळागाळातील राजकारण आणि इथली जनता या वरच्या पातळीवरील सत्ता समीकरणांना कसा प्रतिसाद देईल? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला